Class 10, Subject Science 2, Chapter 4, Environmental Management, Topic number 4. Now we study the need of environmental conservation. आजचा आपला हा टॉपिक शेवटचा आहे. Public is not aware about the rules of environment conservation. For this purpose, the values like a positive attitude, affections towards the environment, knowledge, etc. should be inculcated in children. म्हणजेच लहान मुलांमध्ये त्यांच्या चाइल्डहूडपासूनच आपण त्यांना एन्व्हायरमेंटबद्दल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवायला पाहिजे. This way help to make up future generations more awareness through the education. Reasons of environment conservation. Need of environment conservation. First, to protect the biodiversity. Second, to solve the natural and artificial problems. Third, to conserve the natural resources. Fourth, to give the quality life to future generations. Fifth, to maintain the balance in nature. Sixth, to make the air, water and land pollution free. Today, all the developed and developing and underdeveloped countries have accepted the responsibility of environmental protection. म्हणजेच जवळपास सगळ्या कंट्रीजनी या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे. Now we study about the environmental conservation and biodiversity. आपल्या लिव्हिंग वरती पॉल्युशनचे भरपूर इफेक्ट्स आपल्याला दिसू लागलेले आहेत. एक्झाम्पल, एअर पॉल्युशन आणि ॲसिड रेन यामुळे हार्मफुल इफेक्ट्स दिसतात. आपल्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये भरपूर प्लॅन्ट्सच्या वेगवेगळ्या स्पेसीज दिसतात. त्याचप्रमाणे ॲनिमल्सच्या सुद्धा वेगवेगळ्या स्पेसीज दिसतात. तर या स्पेसीजमधल्या काही स्पेसीज आपल्याला दिसत नाही. एक्झाम्पल, स्पॅरो अँड बनियन ट्री. स्पॅरो काही दिसतात तर बनियन ट्री सुद्धा कमी झालेले दिसतात. Who is responsible for this? Human beings are totally responsible. What is a biodiversity? Biodiversity is richness of a living organism in nature due to the presence of a varieties of living organism ecosystems. याचा अर्थ असा झाला की बायोडायव्हर्सिटी म्हणजेच आपल्या नेचरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आणि भरपूर सारे इकोसिस्टम आहे. त्याच्यामुळे आपल्या नेचरवर खूप रिच वाटतो. जर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नसतील तर आपल्या नेचरला काहीच व्हॅल्यू नाही आहे. मग या सगळ्यांना एकत्र मिळून बायोडायव्हर्सिटी तयार होते. Biodiversity occurs at 3 different levels. First, genetic diversity, species diversity and ecosystem diversity. Genetic diversity. Occurrence of a diversity of organisms of the same species. म्हणजेच एकाच स्पेसीजपासून त्यांचे व्हेरायटीज वेगवेगळे आहेत आणि स्पेसीज हे समान आहे. जसे एक्झाम्पल, डॉग्स ही एक स्पेसीज असून त्यामध्ये डॉबरमॅन, पग अशा प्रकारच्या आपल्याला डायव्हर्सिटी दिसतात. स्पेसीज डायव्हर्सिटी. इन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर्स इन नेचर. व्हेरियस प्लॅन्ट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. एक्झाम्पल, प्लॅन्ट स्पेसीज. प्लॅन्ट स्पेसीजमध्ये वेगवेगळ्या स्पेसीज आहेत जसे रोज, मोगरा आणि सनफ्लॉवर. ॲनिमल्समध्ये पण भरपूर स्पेसीज आहे
जसे डॉग, हॉर्स, कॅट, स्क्वेरल एक्सेट्रा. याला स्पेसिस डायव्हर्सिटी असे म्हणतात. क्लासिफिकेशन्स ऑफ द थ्रेटन्ड स्पेसीज, म्हणजेच काही स्पेसीज आपल्याला अर्थवरून व्हॅनिश म्हणजेच नष्ट होत चाललेले आहे. फर्स्ट, एंडेंजर स्पेसीज. सेकंड, रेअर स्पेसीज. थर्ड, vulnerable species and indeterminate species. Endangered species. Example, lion-tailed monkey and Lassel florican. Rare species. Number of these organisms is considerably declined. This species is endemic, so they can extinct very fast. Examples, tiger and lion. 22nd May is celebrated as World Biodiversity Day. Thank you.